बाबा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा मुक्ती धना संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा
गुण गाई
संपदा संत संग देई सद गुण गाईन अविडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन अविडी हीच माझी सर्व जोडी विठाला विठाला
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माय रंगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतया पतये नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शिवं संवामनं वन्दे वन्दे साधु भगवानम् मुनिवर्यं साधु श्रेष्ठं गणेशानन्दं नमामि। जयंची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो होनी आता हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आगरी हीच माझी सर्व जोडी। प्रस्तोत प्राप्त प्रसंगी ईश्वरचिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय त्यांचा हा छोट्या पद्यातील 4 चरणाचा भंग। या 4 चरणामध्ये महाराजाने काही
महत्त्वाच्या गोष्टी मानवी जीवनासाठी समजावून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की परमपिता परमेश्वराकडे आपल्याला काही दान मागायचं आहे. दान शब्दाचा अर्थ जे घेतल्याच्या नंतर पुन्हा परत द्यायचं नाही, त्यांना दान असे म्हणतात. घेतल्याच्या नंतर कालांतराने बिना व्याजाचं जेवढं घेतलं तेवढंच द्यायचं, त्याला उसनवारी असे म्हणतात. घेतल्याच्या नंतर जेवढं घेतलं त्याला जोडून अधिक द्यायचे, त्याला व्याज असं म्हणतात, त्याला सावकारकी असं म्हणतात. पण दान शब्दाचा अर्थ घेतल्याच्या नंतर पुन्हा परत द्यायचं नाही. ज्याने दिलेलं आहे त्याने पुन्हा परत मागायचं नाही. ज्याने घेतलेलं आहे त्याने मनामध्ये असं ठेवायचं नाही की आपण ज्यांच्याकडनं काही घेतलं त्यांना पुन्हा परत द्यायचं आहे. ही जी मधली क्रिया आहे याचं नाव आहे दान. आता हे दान आपल्याला घ्यायचं आहे, कोणाकडनं घ्यायचं आहे तर राजाकडनं आपल्याला दान घ्यायचं आहे, गुरुकडनं आपल्याला दान घ्यायचं आहे, आईवडिलाकडनं दान घ्यायचं आहे, अतिथीकडनं दान घ्यायचं आहे. आपल्यामध्ये जे ज्ञानी पुरुष आहे त्यांच्याकडनं दान घ्यायचं आहे, जे धनवान आहे त्यांच्याकडनं दान घ्यायचं आहे. परंतु या सर्वापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडनं दान घ्यायचं आहे, ज्याच्याकडनं घ्यायचं आहे त्याचं नाव आहे परमात्मा. परमश्चासो आत्मा इति परमात्मा. परमात्मा शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणी नाही. वाक्य पुन्हा सांगतो, ज्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, ज्याच्यापेक्षा ज्ञानी कोणी नाही, ज्याच्यापेक्षा कोणी धनवान नाही, ज्याच्यापेक्षा कोणी विद्वान नाही, ज्याच्यापेक्षा जगामध्ये कोणीच मोठा नाही, त्याचं नाव आहे परमात्मा. आणि अशा परमात्म्याकडनं आपल्याला दान घ्यायचं आहे. त्याच्यासाठी महाराजांनी शब्द वापरला, दान असा शब्द वापरला. त्याच्यासाठी दुसरा शब्द वापरला, तो आहे देव शब्द. देव शब्दाचा अर्थ दिव्यते प्रकाशते अनेन इति देवः. जो आपल्या स्वतःच्या प्रकाशाने जगाला प्रकाशित करतो त्याला देव असं म्हणतात. जो स्वतः कांतिमान आहे, प्रकाशमान आहे, त्याला देव असे म्हणतात. आणि असा जो देव आहे त्याच्याकडे मागायचा आहे. पण केव्हा केव्हा देवाचे काही प्रकार आहेत, छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे देव. आणि मग ज्या देवतेची जेवढी योग्यता त्या देवतेकडे तेवढंच दान मागायचं आहे. खंडोबाकडे योग्यता तेवढीच आहे की लग्न झाल्याच्या नंतर जोडप्याला चांगलं ठेवणे आणि त्यांना एखादी चांगली संतती देणे, म्हणून लग्न झाल्याच्या नंतर दारात गोंधळ घालणे. याच्यापेक्षा खंडोबाचं मोठं काम नाही. म्हसोबाचं तेवढंच काम आहे, शेतामध्ये आलेले माणसं सुखरूप घरी जाऊ द्यावा, शेतामध्ये पेरलेलं पीक चांगलं व्यवस्थित होऊ द्यावा आणि 12 महिने काही अडचण होऊ देऊ नये म्हणून म्हसोबाकडे प्रार्थना. आणि प्रार्थनेचं साधनही जास्त नाही. एवढा एवढा भात, एवढं एवढं दही, 2-3 अगरबत्त्या, थोडासा कापूर, नारळ एवढंच, आणि वाटलं तर सेंदूर, एवढंच त्याच्या संतुष्टीचं कारण. का? की त्याचं फले तेवढं मोठं नाही. याला शनीची बाधा झाली, ते बिचारे भरपूर शनीची आराधना करतात, पण विचारलं शनीचं कामच काय आहे, तर सांगितलं एकच काम आहे की तुमच्या जीवनामध्ये आडी अडचणी होऊ न देणे. मंगळाची बाधा ज्याच्या जन्मपत्रिकेमध्ये पडलेली आहे त्यांना फक्त लग्नासाठी अडचण आहे. लग्न निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून मंगळाची आराधना आहे. तशी
प्रत्येक देवतेची आराधना का तर आपल्या जीवनामध्ये संकट येऊ नये, आलेले संकट दूर व्हावा एवढ्यासाठी प्रार्थना. परंतु या साऱ्या संकटापेक्षा एक सर्वात मोठं संकट आहे आणि त्या संकटाचं नाव आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरणे. आणि या जन्माला येणे आणि मरणे याच्या पाठीमागे एक उद्देश आहे आणि त्याचं नाव आहे अज्ञान. अज्ञानाने माणसं सर्वत्र मार खातात. वर्गामध्ये जे त्या नंबरला 1 नंबरला आहे ते दिवसभर 2-4 वेळेला मार खातात. जे बैल ह्या कडीच्या त्या कडीला जाऊपर्यंत 2दा तासाच्या आत बाहेर जातात ते बी मार खातात. जे गावामध्ये बुडबुड करत राहतात ते बी समाजामध्ये मार खातात. जे घरामध्ये गडबडी करीत राहतात ते पण मार खातात. आणि जे परमार्थात जास्त गडबडी करतात तेही मार खातात. पण ते यमराजाच्या दारात गेल्याच्या नंतर खातात. फरक एवढाच आहे. परंतु एक व्यक्ती असा श्रेष्ठ आहे की तो कोणाचाच मार खात नाही. त्याचं नाव आहे परमात्मा आणि त्या परमात्म्याचंच नाव आहे देव. आणि या देवाकडे मागणी मागायची. हेची दान देगा देवा, हेच शब्दाचा अर्थ चकारात्मक आहे. एवढंच आम्हाला द्या. का पृथ्वी जर परमेश्वराला मागितली तर तो देणार नाही, कारण पृथ्वी त्याची पत्नी आहे आणि पत्नीचं दान कोणीच करणार नाही. धनदान मागण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मी परमेश्वराची पत्नी आहे आणि पत्नी कोणीच दान करणार नाही, नाही करणार दान. मग काय आहे परमेश्वराचा व्यवस्थित गुण? तर त्याचं उत्तर मिळालं, परमेश्वराचा एकच व्यवस्थित गुण आहे आणि त्या गुणाचं नाव आहे ज्ञान. तो त्याचा स्वतःचा स्वयंप्रकाश गुण आहे आणि तो गुण तो आपल्या भक्ताला देऊ शकतो. एकदा का ज्ञान गुण मिळाला रे मिळाला की मनुष्य या जगामध्ये सर्वात श्रीमंत होतो. म्हणून ज्ञानोबारायाला ज्ञान गुण मिळाला. त्याच्या मोबदल्यामध्ये साऱ्या जगाने सांगितलं की तुम्ही आमचे राजे आहात. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे का. ज्ञान नावाचा गुण त्यांच्याकडे आलेला आहे. वैराग्य नावाचा गुण जगद्गुरु तुकोबरायाकडे आला. साऱ्या लोकांनी सांगितलं तुम्ही जगाचे गुरु आहात. का वैराग्य तुमच्याकडे आहे. शांती नावाचा गुण नाथ महाराजाकडे गेला तर लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही शांत स्वरूप आहात. शांता संत उच्चार आहे. का शांती नावाचा गुण तुमच्याकडे आहे. या 3 गुणापैकी एकही गुण आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला कोणीच काही म्हणत नाही. आपल्याकडे एकही गुण नाही. बळतच आपण लोकांना म्हणत राहतो मला शांत म्हणा, मला ब्रह्म मला जरा शांती ब्रह्म म्हणा, मला शांती ब्रह्म म्हणा, मला आमका महंत म्हणा, मला तमका शास्त्री म्हणा, मला आमक हे करा, मला तमक करा. पण ते तुमच्याकडे स्वाभाविक गुण नाही. स्वाभाविक गुण परमेश्वराकडे आहे आणि म्हणून परमात्मा त्या गुणाचं दान देत राहतो. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुझ्या स्वरूपाचा विसर न व्हावा, तुझ्या गुणाचा विसर न व्हावा, तुझ्या ज्ञानाचा विसर न व्हावा, तुझ्या नामाचा विसर न व्हावा, तुझ्या साधनेचा विसर न व्हावा, तुझ्या निर्गुण आणि सगुण स्वरूपाचा विसर न व्हावा, तुझ्या धामाचा विसर न व्हावा. कुठल्याच प्रकारचा विसर होऊ नये ही महाराजांची विठ्ठल विठ्ठल ज्यांना परमेश्वराच्या नामाचा विसर पडला त्याच्यासाठी स्वतंत्र चरित्र आहे. ज्यांना परमेश्वराच्या रूपाचा विसर पडला त्यांच्यासाठी स्वतंत्र चरित्र आहे. ज्यांना परमेश्वराच्या साधनेचा विसर पडला त्यांच्यासाठी स्वतंत्र चरित्र आहे. ज्यांना परमेश्वराच्या धामाचा विसर पडला त्यांच्यासाठी स्वतंत्र चरित्र आहे.
आणि ज्यांना परमेश्वराच्या निर्गुण आणि सगुण स्वरूपाचा विसर पडला त्यांच्यासाठी स्वतंत्र चरित्र पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. इथे महाराजांनी एवढीच प्रार्थना केली, तुझा विसर न व्हावा. कोणता तुझा विसर न व्हावा? तर तुझ्या ज्ञानाचा विसर होऊ नये. आणि यदा कदाचित जर तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं, तुम्ही आम्हाला साधना दिली, तुम्ही आमच्या जीवनामध्ये चांगलं केलं, तर आम्ही जिवंत आहे तोपर्यंत काही ना काहीतरी करत राहू. काय करू? तर महाराजांनी सांगितलं, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. आवडीने, प्रेमाने, भक्तीने, भावनेने आम्ही तुमचे गुण गाऊ. किती गुण आहे माणसाकडे? माणसाकडे थोडे थोडे गुण आहेत. दोघांचे मिळून जुळले तर 36 आहेत. पण ते 36 गुण जुळल्याचे लग्नाच्या 5व्या दिवशी भांडण सुरू. विचारले 36 गुण जुळले होते तरी आता भांडणं का करायला लागलात? तर सांगितलं, ब्राह्मणाला पत्रिका माहिती नाही, अंदाजाने त्यांनी 36 जुळवले होते. त्यांना पत्रिका माहिती नाही, त्यांनी बळच 36 जुळवले होते. का? आपल्याकडे गुणच नाही काय तर जुळायचे कुठे? आपल्याकडे 10 गुण असले तर 50 अवगुण आहे. भाकरी चांगल्या करता आल्या तर भाजीमध्ये व्यवस्था नाही. भाजी व्यवस्थित करता आली तर झाडता येत नाही. झाडता व्यवस्थित यायला लागलं तर शेण टाकता येत नाही. शेण टाकता यायला लागलं तर गाईचं दूध काढता येत नाही. आणि सारं केलं तर सासू सासऱ्याच्या आणि नवऱ्याच्या पाय पडायचं माहिती नाही. एवढे अवगुण आपल्याजवळ भरलेले आहे. आणि एवढ्या अवगुणामध्ये आपल्याकडे कोणता चांगला गुण असायचा? तरी पण महाराजांनी सांगितलं नाही, प्रत्येकाजवळ थोडा थोडा गुण आहे, पण परमेश्वराकडे सर्वात जास्त मोठे गुण आहे. तुझ्या गुणा नाही पार, तुझ्या गुणा नाही पार. परमेश्वराच्या गुणाला पार नाही, तरी पण असे परमेश्वराचे गुण मी गाईल. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. एखाद्या वेळेला जर ताल स्वर बिघडला तर भजन म्हणणाऱ्याच्या तोंडावरचा चेहरा पहा, किती बिघडतोय चेहरा त्याचा. इथे प्रेमाने, भक्तीने, भावनेने गुण गायचं सांगितलंय ना. इथे तालामध्ये, स्वरामध्ये, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, गोष्टी काय, पण नसलं तरी गुण गाता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आजही खेड्या गावामध्ये ज्यांना ताल नाही, ज्यांना स्वर नाही, पण ते हप्त्यातून 3 वेळेला भजन केल्याशिवाय राहत नाही. का? की त्यांच्या तालामध्ये, स्वरामध्ये काही नाही, पण त्यांना परमेश्वराचे गुण गायचे हे सर्वात महत्वाचं आहे. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. माझ्या जीवनातलं हे सर्वस्व जोडल्या जाईल. माझ्या जीवनातलं हे सर्व मोठं काम आहे. पण विचारलं, महाराज याच्या मोबदल्यामध्ये दुसरं काही दिलं तर? महाराजांनी सांगितलं नाही. न लगे मुक्ती धन संपदा. मला मुक्ती नको आहे. ज्यांना मुक्ती मिळाली त्यांना गुण गाता येत नाही. ज्यांना धन मिळालं त्यांना परमेश्वराचं भजन करायला वेळ नाही. आमच्या संतांपैकी अर्धे संत आंघोळी केले, जेवले की निघले भीक मागायला. कशाचंही भीक मागणार, धान्यापासून तर गायीपर्यंत. आता पुढचं सांगत नाही का? असे हे मागायला फिरणारी माणसं, वासुदेवाचं रूप घेऊन गावभर फिरणारी माणसं, नवनाथाचं रूप धारण करून गावभर फिरणारी माणसं, आणि दुपारी अंगावरचे कपडे काढून खड्याला दगडे आणणारी माणसं. आता यांना कुठं देवाचं भजन करायला वेळ आहे का? नाही. ज्यांच्या अंतःकरणाची वृत्ती मागण्यामध्ये जमा झाली त्यांना परमेश्वराचं गुण गाता येणार नाही. आणि म्हणून मला संपत्ती बी नको आहे, मला धन बी नको आहे. संपदा शब्दाचा अर्थ 2 पद्धतीचे आहे, दैवी आणि आसुरी. 16व्या अध्यायामध्ये गेल्याच्या नंतर दैवी आणि आसुरी संपत्ती, दैवी संपत्तीचे 26 गुण, आसुरी संपत्तीचे 6 गुण. पण आसुरी संपत्तीने सारा देश वेढलेला आहे. 14 ब्रह्मांड आसुरी संपत्तीने आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे.
दैवी संपत्ती 26 गुणवाली आहे, पण तिचा जास्त फायदा होत नाही. ती सज्जनाच्या द्वारामध्ये तिष्ठती, पण दुर्जनाच्या द्वारामध्ये आसुरी संपत्ती सातत्याने उभी आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, मला त्या दोन्ही संपत्ती नको. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, संत संग देई सदा. साधू संतांची संगती द्या. पण एखाद्या मोठ्या महाराजांच्या गाडीमध्ये जर आपल्या मनात आलं की त्या मोठ्या महाराजांच्या गाडीत आज दिवसभर बसू, तर काय बसून देईन का? असं वाटलंच तुम्हाला? स्वामी महाराजांच्या गाडीत दिवसभर बसू, तर काय मी तुम्हाला बसू देईल का? नाही देणार. तुम्हाला असं वाटलं की नाही आपण स्वामी महाराजांच्या बरोबर जीव, तर मी तुम्हाला जीव देईल काय? नाही देणार. तुम्हाला असं वाटलं की आपण स्वामी महाराजाबरोबर एक तासभर गप्पा मारू, तर काय मी तुमच्याबरोबर गप्पा मारील काय? नाही मारणार. कारण का? जरी तुम्ही मला भेटायला आला तर माझी वृत्ती तिकडे फिरत राहील, कुणकड? दुसरीकडे फिरत राहील. दुसरीकडे फिरत राहील. आणि म्हणून जरी यदा कदाचित मला कोणी काही समजलं तरी मी ते समजायला तयार नाही. आणि म्हणून मला देवाचं भजन होणार नाही. पण महाराजांनी ही गोष्ट समजून सांगितली. न लगे मुक्ती धन संपदा, संत संगती सदा. साधू संतांची संगती द्या. साधू संतांची संगती म्हणजे साधू संतांच्या विचाराची संगती. ज्ञानोबाऱ्याबरोबर बोलायचं ठरलं तर ज्ञानेश्वरी वाचा, ते तुमच्या बरोबर बोलतील. तुकोबाऱ्याबरोबर बोलण्याचं तुमच्या मनात आलं तर गाथा वाचा, ते तुमच्या बरोबर बोलतील. नाथ महाराजाबरोबर बोलायचं ठरलं तर तुम्ही त्यांचं वाङ्मय वाचा, ते तुमच्या बरोबर बोलतील. वामन भाऊ महाराज, भगवान बाबा महाराजाबरोबर बोलायचं ठरलं तर त्यांचं चरित्र वाचा, ते तुमच्या बरोबर बोलतील. पण चरित्र चांगल्या माणसाला लिहिलेलं पाहिजे. नाही तर उगाचच कोणाचे पेपर घ्यायचे, दिवसभर वाचित बसायचे, संध्याकाळी विचारलं का हो काय निघलं पेपरमध्ये? काहीच नाही. असली चरित्र. आणि म्हणून साधू संतांच्या संगतीचा अर्थ साधू संतांच्या विचाराच्या संगतीमध्ये. आणि या विचाराच्या संगतीमध्ये जर तुम्ही आम्हाला ठेवलं तर आमचं चांगलं होईल. आपण सारेचे सारे साधू संतांच्या विचाराच्या संगतीमध्ये आहोत. म्हणून आपण आपले घरदार सोडून, तुमच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त नोकऱ्या सोडून, आपलं नोकरीचं गाव सोडून, कोणी 400 किलोमीटर, कोणी 300 किलोमीटर, कोणी 200 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटर, कोणी 1000 किलोमीटर, एवढ्यावरून आले. कशासाठी आले? तर आपण साधू संतांच्या विचाराच्या संगतीत राहतो. किंबहुना देवापासून आपण साधू संतांच्या विचाराच्या संगतीत आलो तेव्हाच आपल्या अंगावर पांढरे कपडे आले. जरा पुढचं सांगतो. साधू संतांच्या विचाराच्या संगतीत आलो तेव्हापासून आपल्या दारामध्ये गाड्या घोड्या उभ्या राहिल्या. इथं फक्त एसटी महामंडळाशिवाय दुसरं काहीच नसायचं, बैलगाड्या. पण आपण साधू संतांच्या विचाराच्या संगतीत आलो म्हणून आपण गाडीमध्ये राहतो, बंगल्यामध्ये राहतो, धनामध्ये राहतो, पैशामध्ये राहतो, साऱ्यामध्ये आपण राहतो. त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे आणि तो म्हणजे साधू संतांच्या विचाराच्या संगतीमध्ये आपण आहोत. जे जे बिचारे साधू संतांच्या विचाराचं उल्लंघन करून गेले त्यांची दुर्दशा सुद्धा तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहायला मिळेल, कानाने ऐकायला मिळेल. का? त्याने साधू संतांच्या विचाराचा अवमान केलेला आहे, तिरस्कार केलेला आहे. ज्ञानी एवढे मोठे खरे, पण जगद्गुरु तुकोबारायाच्या विचाराचा फार वारसा घेतला नाही. म्हणून रामेश्वर भट्टाला काही करता आलं नाही. शेवटी ते त्यांचे सेवक झाले, शिष्य झाले. मग त्यांच्या नावाने 2-4 अभंग आले. 1400 वर्ष जगले, पण ज्ञानोबारायाच्या विचारात जोपर्यंत आले नाही तोपर्यंत त्यांचं चरित्र बी लिहिण्यात आलं नाही. पण ते थोडा काल मुक्ताबाईच्या संगतीत आले तर त्यांचं चरित्र बी लिहिलं, त्यांचे अभंग बी लिहिण्यात आले. का? आता ते साधू संतांच्या विचाराच्या संगतीत आले. आणि म्हणून जीवनामध्ये साधूच्या बरोबर जेवू नका, साधूच्या बरोबर फिरू नका, साधू जवळ जाऊ नका, पण साधूच्या विचाराला क्षणभर सुद्धा विसरू नका.
हो. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं मला या 3 गोष्टी नको, पण मला संत संगती सदा. आणि ते किती जन्मासाठी पाहिजे तर महाराजांनी सांगितलं जेवढे जन्म तुला द्यायचे तेवढे जन्म दे, फक्त सुखपूर्वक दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हासी गर्भवासी सुखे घालावे. सुखपूर्वक आम्हाला जन्माला घाल. सुखपूर्वक घाल्याचा अर्थ काय? जन्माला आल्यापासून सुख मरूपर्यंत सुख आमच्या दारात असलं पाहिजे. आणि असं असलं तरच आम्हाला जन्माला घाल. नाही तर दुःख जर आमच्या नशिबाला असेल तर आम्हाला जन्माला सुद्धा पुन्हा घालू नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आणि याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. विठ्ठल कैसे करो ध्यान कैसा पाहू, 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 कैसे करो ध्यान
विमानामध्ये बसल्याच्या सुरुवातीला थोडी गडबड होती वर चढताना.